माये पित्याचा लढा जिव्हाळा हीच खरी दौलत. माये पित्याचा लढा जिव्हाळा हीच खरी दौलत. अन माय पित्याहून दुसरे नाही जगात या दैवत. जगात या दैवत. माय सोसते कडा भरविते आपुलकीचा घास. माय सोसते कडा भरविते आपुलकीचा घास. अन पिता वाहतो भार घराचा अखंड श्वासत त्रास. अखंड श्वासत त्रास. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे बसलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, मी पूनम संतोष ठाकरे, इयत्ता 12वी, आणि आजच्या या कार्यक्रमातील माझा विषय आहे आई आणि बाबा हेच आमचे दैवत. आई आणि बाबा हेच आमचे दैवत. मित्रांनो, आई म्हणजे माता, आई म्हणजे मायेचा सागर, तर बाबा म्हणजे आकाश. बाबा म्हणजे जमीन. आई पायावर चालायला शिकवते, तर पायावर उभे राहायला शिकवतात बाबा. मन मोकळे बोलते आई, शांतपणे सहन करून घेणारे समुद्र आहेत बाबा. मित्रांनो, आई व वडील हे आपल्याला मिळालेले एक वरदानच आहे. आई घरात खूप काम करत असते, खूप काम करत असते स्वतः हा काम. तर बाबा घर चालवण्यासाठी खूप त्रास सहन करत असतात. स्वतःचे कपडे फाटले असतील तरी मुलांना नवीन कपडे घेतील, पण स्वतः मात्र फाटकीच कपडे वापरणारे ते बाबा. मित्रांनो, आई घरात अभ्यास घेत असताना आपण नाही म्हटलो तर जोरात ओरडणारे बाबा. नंतर मात्र मी जरा जास्तच रागावलो का असे आईला हळूच विचारणारे प्रेमळ बाबाच असतात. मित्रांनो, देवापेक्षा खूप मदत करणारे, देवापेक्षा खूप जवळ असणारे आई व बाबा म्हणजे आपले दैवतच आहेत. म्हणजे आपले दैवतच आहेत. शेवटी मला एवढंच सांगावेसे वाटते की देवळात जाऊन देवाला नमस्कार नाही केला तरी चालेल, नवरात्रीला 9 दिवस उपवास नाही केला तरी चालेल, पण उठल्या उठल्या जिथे आई असेल तिथे एकदा पळत जा आणि आईच्या पायाला एकदा हात लाव. अरे, ती पंढरी तिच्या पायावर दिसेल, ती पंढरी तिच्या पायावर दिसेल. लक्षात घ्या, जिथे बाप असेल तिथे एकदा पळत जा आणि बापाच्या नजरेला नजर मिळवा. बापाच्या डोळ्यामधून घळाघळा पाणी येईल. ते डोळ्यातील पाणी नसेल तर ते गंगेतील पाणी असेल, तर ते गंगेतील पाणी असेल. अरे, आई वडिलांशिवाय सगळ्यात मोठा देव या उभुतलावरती तुम्हाला कधीच कुठे भेटणार नाही. कारण देवानं सांगितलं, मी तुझी निर्मिती केली, आणि निसर्गाने सांगितलं, मी तुझी निर्मिती केली. म्हणून रोज मला तुम्हाला भेटता येणार नाही. म्हणून प्रत्येक घरामध्ये 2 देव ठेवले आहेत. ज्यांची नावे आहेत आई आणि बाबा. धन्यवाद मला इथे बोलायला संधी दिल्याबद्दल.